पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला असून प्रशासनानं राबवलेले बचाव कार्य अखेर शुक्रवारी पहाटे पूर्ण झाले. या आपत्तीत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून रात्रभर सुरू असलेल्या मोहिमेत 244 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी संयुक्तपणे हे बचाव कार्य राबवलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे सुमारे 5 वाजता बचाव मोहीम पूर्ण करण्यात आली. सततच्या मुसळधार पावसामुळे डहाणू, तलासरीसह जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाले होते. दरम्यान डहाणू येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानं मृतांचा आकडा 2 वर पोहोचलाय. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. बचाव मोहिमेदरम्यान पालघर शहरातून 124 नागरिकांची, तलासरीतील एका कारखान्यात अडकलेल्या 65 कामगारांची, तर गुंडाळे येथील फार्म हाऊसमध्ये अडकलेल्या 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. याआधी गुरुवारीही जिल्ह्यातील विविध भागातून तब्बल 891 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पालघर.